नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8वा वेतन आयोग लागू झाला तर पगारात मोठी उडी, किती वाढ होऊ शकते। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या 8 पे कमिशनकडे आशेने पाहत आहेत। या आयोगामुळे पगारात चांगली वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असून 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मात्र वेतन सुधारणा किंवा थकीत रकमेबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? नोव्हेंबर 2025 मध्ये अर्थ मंत्रालयाने 8 पे कमिशनला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिने कालावधी दिला आहे। त्यामुळे आयोगाच्या शिफारशी 2027च्या मध्यापर्यंत समोर येण्याची शक्यता आहे। तज्ञांच्या मते अंमलबजावणीची अधिकृत तारीख आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होण्यासाठी काहीसा विलंब होऊ शकतो। मागील वेतन आयोगाचा अनुभव। 7व्या वेतन आयोगाच्या काळात जानेवारी 2016 पासून वेतन सुधारणा लागू करण्यात आली होती। मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जून 2016 मध्ये मिळाली आणि थकीत रक्कम पुढील काही महिन्यात टप्प्याटप्प्याने देण्यात आली होती। त्यामुळे यावेळीही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 8 CPC अंतर्गत पगार किती वाढू शकतो? सध्या याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही। मात्र मागील वेतन आयोग आणि सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता अंदाज व्यक्त केला जात आहे। 6व्या वेतन आयोगात सुमारे 40% वेतनवाढ झाली होती, तर 7व्या वेतन आयोगात ही वाढ 23 ते 25% इतकी होती। याच आधारावर 8 पे कमिशन अंतर्गत 20% ते 35% पर्यंत वेतनवाढ होऊ शकते असा अंदाज आहे। फिटमेंट फॅक्टर बाबत काय शक्यता? तज्ञांच्या मते 8 CPC अंतर्गत फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 दरम्यान राहण्याची शक्यता आहे। फिटमेंट फॅक्टर वाढल्यास बेसिक सॅलरीमध्येही मोठी वाढ दिसून येऊ शकते, ज्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनावर होणार आहे। अंतिम निर्णय कोणत्या घटकावर अवलंबून? 8 पे कमिशन बाबतचा अंतिम निर्णय अनेक घटकावर अवलंबून असणार आहे। महागाई दर, सरकारी वित्तीय स्थिती, टॅक्स कलेक्शन, देशाची आर्थिक परिस्थिती आणि राजकीय इच्छाशक्ती या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत। सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक राहील अशी अपेक्षा असली तरी नेमके काय आकडे पुढील 12 ते 18 महिन्यातच स्पष्ट होतील। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।